जयंत पाटील म्हणजे शरद पवार यांचा उजवा हात. राष्ट्रवादी शरद पवार गटातील एक महत्त्वाचे आणि विश्वासू नेते. पण सध्या चर्चा आहे ती वेगळीच. जयंत पाटील महायुतीत जाणार आणि तेही शरद पवार यांच्या पाठिंब्याने. या मागची नेमकी कारणे काय आहेत याचा आज आपण शोध घेणार आहोत. नमस्कार, मी पल्लवी स्वागत करते इंग्लिशच्या या विशेष व्हिडिओमध्ये. शरद पवार यांच्या राजकीय प्रवासात ज्यांनी कायम सोबत दिली त्यापैकी आघाडीवर नाव घेतले तर ते जयंत पाटील यांचे. 2004 असो की 2019, राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकीय डावपेचांमध्ये जयंत पाटील यांची भूमिका नेहमीच महत्त्वाची राहिली. शरद पवार यांच्यानंतर पक्षात दुसऱ्या क्रमांकाचा नेता मानले जाणारे जयंत पाटील. पक्ष फुटल्यानंतर शरद पवार गटात ठाम राहिले. पण तेच जयंत पाटील महायुतीत जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरताना दिसते. जयंत पाटील महायुतीत का जाणार यामागे 3 प्रमुख कारणे सांगितली जात आहेत. एक म्हणजे राजकीय अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न. राष्ट्रवादीच्या 2 गटांमधील सत्ता संघर्षात जयंत पाटील यांचा गट दुबळा होताना दिसतोय. त्यामुळे सत्तेच्या जवळ राहून आपले राजकीय वजन कायम ठेवणे ही एक रणनीती असू शकते. दुसरं म्हणजे शरद पवार यांचा गुप्त डावपेच. काही राजकीय विश्लेषकांचे मत आहे की शरद पवार हे स्वतः थेट महायुतीत जाणार नाहीत, पण त्यांचे विश्वासू नेते तिथे पाठवून भविष्यातील समीकरण ठरवण्याचा प्रयत्न करू शकतात. तर तिसरं म्हणजे ईडी आणि राजकीय दबाव. महाराष्ट्रातील राजकारणात केंद्रीय तपास यंत्रणांचा प्रभाव मोठा आहे. राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांवर चौकशी सुरू आहे. जयंत पाटील यांच्यावरही काही आरोप झाले होते. त्यामुळे दबावाखाली निर्णय घेतला जातोय का असा प्रश्न उपस्थित होतो. जर जयंत पाटील महायुतीत गेले तर त्याचे परिणाम काय असतील? जर जयंत पाटील महायुतीत गेले तर शरद पवार यांनी परोक्षरित्या पाठिंबा दिला आहे असे समीकरण तयार होऊ शकते. जयंत पाटील यांच्या जाण्यामुळे शरद पवार गट आणखी कमकुवत होईल. त्याचबरोबर जयंत पाटील यांनी पक्ष सोडल्यास काही आमदार त्यांच्या सोबत जातील. राजकारणात काहीही शक्य आहे. जयंत पाटील महायुतीत जाणार का, त्यामागे शरद पवार यांची संमती आहे का, यावर अजून अधिकृत घोषणा नाही. पण जर हे घडलं तर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ होईल हे नक्की. तुम्हाला काय वाटतं, जयंत पाटील महायुतीत जाणार का आणि यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात काय बदल होईल? कमेंटमध्ये तुमचे मत नक्की सांगा आणि पाहत राहा इब्लिस.